पाणी प्रश्नाला घेऊन सत्ताधारीमधील भाजप असेल या विरोधक यांनी कळवा, मुंब्रा, ठाणे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन करताना आपल्याला पाहायला मिळत होतं। मात्र आता ठाण्यामध्ये येत्या 4 दिवसांमध्ये 50% पाणी कपात होणार आहे। ठाणे महानगरपालिकेने त्या पद्धतीचं परिपत्रक देखील जाहीर केलेलं आहे। त्यामुळे पाहायला गेलं तर ठाणे शहरात आणखी 4 दिवस पाणी 50% कमी करण्यात आलेलं आहे, कपात करण्यात आलेली आहे। नागरिकांना पाणी जपून वापरण्याचं आवाहन देखील ठाणे महानगरपालिकेने केलेलं आहे। ठाणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसेफ बंदरा येथून टेमघर जलशुद्धीकरण केंद्राकडे पाणी वाहून आणणारी 1000 मिमी व्यासाची जलवाहिनी कल्याण फाटा येथील महानगर गॅसच्या कामामध्ये कालमध्ये दुपारी पुन्हा नादुरुस्त झाली आहे। पाणी पुरवठा विभागातर्फे जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम तातडीने सुरू करण्यात आले आहे। मात्र जलवाहिनी जुनी व प्रिस्टेज कॉन्क्रीट पद्धतीने असल्यामुळे दुरुस्तीच्या कामासाठी अजून 4 दिवस वेळ लागण्याची शक्यता आहे। या कारणामुळे ठाणे शहरात होणाऱ्या पाणी पुरवठा कमी झाला असून शहरामध्ये 50% पाणी कपात लागू करण्यात येत आहे। शहरामध्ये पाणी वितरणाचा समतोल ठेवण्यासाठी प्रत्येक भागात दिवसातून 12 तास झोनिंग पद्धतीने पाणी पुरवठा करण्यात येणार आहे। यामुळे नागरिकांना कमी प्रमाणात व अनियमित पाणी पुरवठा होणार आहे। तसेच नागरिकांनी जपून पाणी वापरावे असं देखील सांगण्यात आलेलं आहे। पाहायला गेलं तर या पाणी कपातीमुळे ठाणे शहरामध्ये अनेक इमारती असतील, या बांधकाम असेल, या अनेक स्लम एरिया असेल, या ठिकाणी मोठ्या समस्या भेडसावणार आहे। पाहायला गेलं तर भाजप सत्ताधारी भाजप यांनी देखील दिवा असेल, कळवा असेल, मुंब्रा असेल या ठाणे शहरामध्ये हंडा मोर्चा काढताना आपल्याला पाहायला मिळत होता। पाहायला गेलं तर जास्तीत जास्त MLD पाणी मिळावं यासाठी भाजपचे आमदार संजय केळकर यांनी देखील कळव्यामध्ये मोर्चा काढला होता। तर दुसरीकडे दिव्यामध्ये देखील ठाकरे गटाकडनं ठाकरे गटाचे पदाधिकारी रोहिदास मुंडे यांनी देखील मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडलं होतं। मात्र आता राष्ट्रवादीने देखील मुंब्र्यामध्ये पाणी नसल्यामुळे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने देखील आंदोलन केलं होतं। त्यामुळे वारंवार पाहायला गेलं तर अशा प्रकारचं पाणी कपात केल्यामुळे टँकर पुरवले जातात आणि टँकर पुरवल्यामुळे आर्थिक चणचण जे ते भासत असताना आपल्याला चित्र घोडबंदर पट्ट्यामध्ये पाहायला मिळत होतं। त्यामुळे आता या 4 दिवस पाणी कपातीमुळे नक्कीच ठाणेकरांना मोठा फटका बसणार आहे। त्यामुळे या 4 दिवसामध्ये पाणी जपून वापरायचं आव्हान जे ते महानगरपालिकेने केलं। तर आता या संदर्भात आता भाजप असतील या विरोधक कशा प्रकारे आवाज उठवणार आणि जास्तीत जास्त पाणी कशा प्रकारे नागरिकांना मिळणार हे देखील पाहणं गरजेचं राहणार आहे। कॅमेरा अथर्वसह गणेश सुराट, TV9 मराठी, ठाणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।